हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा विषय असा आहे कला. कला ही सगळ्यांच्याकडेच असते. खरं कोणी आपली कला बाहेरपर्यंत पोहोचवत असतं, कोणी आपल्यापर्यंतच ठेवलेलं असतं. खरं असं न करता आपली काहीतरी कला दुसऱ्यांच्यापर्यंत पोचवावं हे असं मला वाटतं. तसंच काही मी करते. म्हणजे मी असं काही करते म्हणजे मला सांगायचा उद्देश म्हणजे अ, मी आता थोड्या दिवसातच समर कॅम्प चालू करणार आहे. तो पण प्री समर कॅम्प. आणि हा समर कॅम्प कमीत कमी 2018 पासून स्टार्ट केले मी. 2018 पासून आता 2026 पर्यंत खूप छान समर कॅम्प माझा चालला. मध्ये जे लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळामध्ये 1 वर्ष मी असा गॅप ठेवला होता फक्त. त्याच्यानंतर कंपल्सरी मी आता समर कॅम्प स्टार्ट करते. तर आता सोमवारपासून माझा समर कॅम्प चालू होणार आहे. आणि मला असं वाटतं, की आपल्यामध्ये जी कला असेल, कोणतीही कला म्हणजे प्रत्येकाच्याकडे काहीतरी कला असते. खरं ती आम्ही आपल्यापुरतच ठेवतो. नाहीतर त्याचं चार्ज करतो. ते आहे बरोबर आहे. आपली कलासाठी कोणी पण चार्ज करतं. तर एक-एक गोष्टी अशा असतात, की तिथं चार्ज न करता आपल्या कलेला पुढं न्यायला पाहिजे. मी ज्या ठिकाणी राहते तिथं ना अशी खूप लोकं आहेत. त्यांना काहीतरी शिकायचं असतं. खरं त्यांना त्याची किंमत देऊन शिकणं खूप अवघड जातं. मग त्याच्यासाठी मला त्या एका वर्षी असंच घरी बोलता-बोलता एक विषय निघाला आणि त्या विषयावरती आम्ही चर्चा केलो आणि मला माझ्या मिस्टरांनी सांगितलं, की "तू तुझ्या कलेला एक छान असं मार्ग दे." मग तेव्हापासून 2018 पासून मी माझ्या कलेची सुरुवात केली आणि ते मी दरवर्षी कॅम्प घेते. दरवर्षी फ्री समर कॅम्प म्हणून मी असं ठेवतं आणि त्याच्यामध्ये 8 दिवसाचा मी असा कॅम्प ठेवते आणि तो काय आहे हे नक्कीच तुम्हाला नंतर कळेलच. मी त्याचा पण व्हिडिओ नक्कीच मी घालेनच. खरं मला इतकंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्याकडं काही कला असते. खूप कला असतात. लेडीजमध्ये ना खूप काही कला असतात. वेस्ट ऑफ द बेस्ट करायची कला असते. काही क्राफ्ट शिकवण्याची कला असते. म्हणजे कुकिंगची कला असते. त्या गोष्टी आपण ना घरातच आपल्या पर्यंतच असतात. तर त्या आपण बाहेर नाही काढत. कारण की वेळ नसतो त्याच्यासाठी. एकेकांच्याकडे खरंच वेळ नसतो. त्या गोष्टी आपल्याला दुसऱ्यापर्यंत पोहोचवायला वेळ नसतात. खरं त्यातून पण मला कसं वाटतं थोडा वेळ आपल्यासाठी पण आणि आपल्याला जे येतं ते दुसऱ्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. नक्कीच जोपर्यंत म्हणजे कलेला आम्ही पुढं नेत नाही, तोपर्यंत त्याचं काही म्हणतात ना त्याला काही छान असा मार्ग नाही. आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता, की आपली जी कला असते त्याला आम्ही 4 लोकांपर्यंत पोहोचवावं. म्हणजे अशा आहेत माझ्या खूप मैत्रिणी असतील त्यांना पण असं वाटत असेल, की आपली काही कला आहे ती कुणापर्यंत पोहोचवावं. खरं-खरं अ, घ कुठं जागा नसते किंवा काही इश्यू असतात त्यामुळं होत नाही. खरं मी म्हणते थोडंसं ट्राय करा. तुमची काही पण कला असू दे ती थोडीशी गरजूंना त्याचा फायदा व्हावं असं काही करा असं मला वाटतं. कारण की कसं असते पैशापेक्षा ना ब्लेसिंग खूप महत्त्वाचे असतात. जेव्हा अ, ती लोकांना आम्ही असं काही शिकवतो आणि तेव्हा त्यांना आमची आठवण असते. कारण की आता हे पण सांगायचं कारण म्हणजे कारण की दरवर्षी समर कॅम्प माझा 11 एप्रिलला स्टार्ट होतो. दरवर्षी एकच डेट आहे 11 एप्रिल. तर ह्या वर्षीच माझा समर कॅम्प आता सोमवारी म्हणजे अ, 13 एप्रिलपासून स्टार्ट होणार आहे. खरं त्याच्या आधी मला इतके कॉल्स यायला लागलेत, मला इतके मेसेजेस यायला लागलेत. घरापर्यंत ते पॅरेंट्स येऊन विचारून चाललेत, "मॅडम तुम्ही कधी समर कॅम्प चालू करणार आहे? तुम्ही अजून काही मेसेज टाकला नाही. काय झालं? घेणार आहे की नाही?" म्हणजे हे बघा ना 2018 ची लोकं अजून मला म्हणजे त्यांना माहीत आहे मी समर कॅम्प घेते. त्यांची मुलं इथं येतात आणि ते प्री समर कॅम्प फुल एन्जॉय करतात. जी माझी कला आहे मी त्यांना देते आणि ते दरवेळेला दरवर्षी म्हणजे माझी वाट बघत असतील असं मला वाटते, की आता त्या मॅडमांचा समर कॅम्प येणार आणि आम्ही त्याच्यामध्ये फुल धमाल करणार. हीच जी खुशी असते ना, मी जे लोकांना देतो आणि त्यांच्याकडून हे जे रिटर्न येते ना, हे खूप मौल्यवान असते. हे पैशापेक्षा मला वाटते खूप मौल्यवान आहे. आहेत, मी मान्य करते. अशा पण गोष्टी आहेत, त्याला मौल्य द्यावं लागतं. असे खूप गोष्टी आम्हाला पे करून कराव्या लागतात, त्या पण मी मान्य करते. तर एक-एक ठिकाणी मी असं म्हणते, जिथं मी राहते, ज्या एरियात मी राहते, तिथं ना खूप असे आहेत लोकं, त्यांची मुलं आहेत म्हणजे खरं त्यांना कुठं बाहेर तेवढं पे करून कुठं जाऊन त्या गोष्टी शिकता येत नाहीत. त्याच मी इथं घरातून देते
आणि त्यांना खरंच खूप खुशी होते आणि त्यांनी खरंच म्हणजे ते पॅरेंट्स मला खरंच म्हणतात, "मॅडम तुम्ही हे करताय खूप चांगलं आहे." आम्ही दर वर्षातनं एकदा तर आमची मुलं असं काही तर शिकतात आणि त्यांना मुद्दामपर्यंत म्हणजे मुद्दाम ती पॅरेंट्स त्या दिवशी आठवण करून त्या बरोबर टायमाला अर्धा तास आधीच माझ्या घरामध्ये गर्दी झालेली असते त्या कॅम्पची. मी टायमिंग जे देतो त्या टायमाला त्याच्या आधीच माझ्या घरी ही क्यू लागलेली असते. मी नक्कीच त्याचे व्हिडिओ दाखवेन. मी नक्कीच ते शेअर करेन, कारण मला हे दाखवायचंच आहे. खरं फक्त आजचा उद्देश एवढाच होता, की जी कला आहे त्याला थोडंसं फ्रीमध्ये तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवा. काहीची माहीत आहे, काहीच्या गोष्टीला आपल्याला पे करावं लागतं, मी मान्य करते. तर एक-एक ठिकाणी असं पण असतात लेडीज, की त्यांना आपली कला कुठं तर द्यायची असते. खरं काय होतंय वेळ नसल्याच्या कारणानं जसं मी पहिलाच म्हटले, वेळ मिळत नाही किंवा जागा नसते. काहीतरी इश्यू होत असतात. खरं ट्राय करा काहीतरी करण्याचा, बेस्ट करण्याचा. कारण की त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी ती जी असते ना, ती खरंच मूल्य नाही. ती खरंच अनमोल असते. त्या गोष्टीला पे करून घेता येत नाही. मला खरंच वाटतं, मी माझ्या चेहऱ्यावरच तुम्ही बघू शकता, की आत्ताच मी इतकी खुश आहे, कारण की आता समर कॅम्प सोमवारपासून चालू होणार आहे आणि त्याच्या आधीच मला इतकी एक्साइटेड असते ना, मी आता माझी म्हणजे अक्षरशः माझं सगळं चेंज झालेलं असतं प्लॅनिंग. सोमवारपासून माझं 8 दिवस पूर्ण मी त्याच्यावरतीच फोकस असतं आणि खरंच माझे घरचे पण मला खूप सपोर्ट करतात ह्या बाबतीत. त्यांचा खरंच सपोर्ट आहे. त्यांनी मला म्हणतात, "तू कर." 8 दिवस त्यांच्यासाठी फुल दे. मग मी माझी तयारीला तर आता मी लागणारच आहे. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.